मठाच्या आत अचानक भिंत स्वतःहून उघडली आणि अंधारातून आलेला तो आवाज ऐकून रोहनच्या अंगावर काटा आला. रोहन, आम्ही तुझी वाट पाहत होतो. रोहन अजूनही हादरलेला होता. ऑटो अचानक गायब झाल्याचं दृश्य त्याच्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं. त्याने शांतपणे श्री स्वामी समर्थ मठामध्ये प्रवेश केला. मठात मंद दिवे लागले होते. हवेत धुपाचा सुगंध आणि सर्वत्र घुमणारा जप श्री स्वामी समर्थ. रोहनने स्वामींच्या समाधीसमोर डोकं टेकवलं. तेवढ्यात त्याच्या हातातलं स्वामींचं फोटो पुन्हा चमकू लागलं. अचानक त्या फोटोमधून एक प्रकाशकिरण बाहेर पडला आणि मठाच्या मागच्या जुन्या भिंतीवर जाऊन थांबला. रोहन हळूहळू त्या भिंतीजवळ गेला. भिंतीवर स्वामींचं पवित्र चिन्ह दिसत होतं. त्याने थरथरत्या हातांनी भिंतीला स्पर्श केला आणि पुढच्याच क्षणी ती जुनी भिंत हळूहळू उघडू लागली. आत पूर्ण अंधार होता. फक्त एका दिव्याचा मंद प्रकाश दिसत होता आणि त्या खोलीतून एक आवाज आला, रोहन, आम्ही तुझी वाट पाहत होतो. पार्ट 5 मध्ये काय झालं जाणून घ्यायचंय?